श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर, माळवी सोनार महासंघ अकोला व सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्ट नांदुरा, जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या 831व्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून श्रीमद भागवत प्रवचनकार सौ अंजलिताई अनासने नागपूर लिखित चतुश्लोकी भागवत प्रश्न उत्तरातून श्रीमद भागवत सार या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नांदुरा नगरीत उत्साहात संपन्न झाला। सुवर्णकारांचे आराध्य दैवत असलेले संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या 831व्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांचा जयंती उत्सव आणि चतुश्लोकी भागवत प्रश्न उत्तरातून श्रीमद भागवत सार या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ग्रंथाच्या लेखिका व राष्ट्रीय संत सौ अंजलिताई अनासने आणि समस्त हरिभक्त तथा संत महंतांच्या शुभ हस्ते तसेच समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात पार पडला। त्या अनुषंगाने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची सांगड घातली होती। या कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती होती। याच कार्यक्रमात श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने एका गरीब व्यक्तीस रोजगार देण्यात आला। श्री महालक्ष्मी लॉन्स जळगाव जामोद रोड पोलीस क्वार्टर नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष होते श्री विलासरावजी अनासने, सचिव श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान अकोला श्री अनंतरावजी उंबरकर, सहसचिव श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नांदुरा। कार्यक्रमाचे उद्घाटक होते श्री M.K. राजपूतजी, हे दिल्लीवरून उपस्थित होते। संचालन आनंदराव भोरे अकोट, अनिल उंबरकर शेगाव, सुभाष इटनार खामगाव यांनी केले। कार्यक्रमात माजी आमदार चैनसुख संचेती, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, नंदकिशोर गुंबळे, राजेश अनासने अमरावती, सोनार समाज महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा पुष्पाताई भांबरे, पद्माकर करे, भारतीय सुवर्णकार समाज विकास सेवा एवं शोध संस्थाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव किरण भांबरे, मनीष उज्जैनकर, शशी इटनारे, संजय परांजळे, संतोष अनासने, अनिल जोजारे, संभाजीनगर आदीच्या मान्यवर उपस्थित होते। अमोल कुटे हे उपस्थित झालेले आहे अकोल्यावरून, त्यांना मी सहसन्मान मंचकावर आमंत्रित करतो। अमोलजी, प्रमोदजी कुटे, प्रमोद भाऊ, अच्छा ते त्यांची जबाबदारी निभवत आहे, ते मंचकावर नाही मंचकाच्या पुढे बसलेले आहे, त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे। मीराताई ह्या पुष्पाताईंचं स्वागत करत आहे। मीराताई ह्या गुजरातवरून आलेल्या नावात मकरंद व्यक्ती महत्वाचे हे गोदरे अशा आमच्या पुष्पाताई भांबरे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन M.K. राजपूतजी दिल्ली यांचं सन्मानाने स्वागत करत आहेत। तथा सर्व पाहुणे मंडळी, नंदकुमारजी गुंबळे, कृष्णकुमारजी, M.K. पुरोहित, संत नरहरी बाबाच्या मानसकन्या ललिताबाई यांचं स्वागत स्वतः अंजलिताई अनासने करत आहे। संत नरहरी महाराज की जय। त्याचप्रमाणे
अंजुलते अनासने करतील. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वामी श्री समर्थ सद्गुरु नारायण बाबा संत नारायण महाराज की जय. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण. यानंतर श्री मणिजी उज्जैनकर यांचं स्वागत अमृत कुंभकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मणिजी उज्जैनकर. यानंतर श्री राजेशजी अनासाने अमरावती यांचं स्वागत सिद्धेश्वर लोकले करतील अशी मी विनंती करतो. राजेशजी अनासाने. यानंतर दिल्लीहून उपस्थित झालेले आमचे कृष्णप्रकाशजी यांचं स्वागत प्रशांतजी उंबरकर करतील अशी मी विनंती करतो. यानंतर श्रीयुत बहाड जी अमरावतीहून इथे उपस्थित झालेले आहे यांचं स्वागत सागर पंढरकर करतील. श्रीयुत अमरावतीहून इथे उपस्थित आलेले आमचे श्रीयुत बहाडजी यांचं स्वागत अशोक अनासाने करतील अशी मी विनंती करतो. तसेच आपल्या ABSS BSS चे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव श्री किरणजी मामले यांचं स्वागत. अनिलजी जोजारे यांचं स्वागत पांडुरंगजी उज्जैनकर करतील अशी मी विनंती करतो. खूप सुंदर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू त्यांनी दीप प्रज्वलनाच्या वेळेस खूप सुंदर असं अनंतरावजी उंबरकर हे यथोचित त्यांचं स्वागत करू इच्छितात. मी सर्व पाहुणे मंडळींना विनंती करेन की त्यांचं आपण यथोचित सत्कार करावा. आपले एक खूप उत्कृष्ट असे कार्यकर्ते नांदुऱ्याचे श्री संजयचे प्रांजळे साहेब यांना विनंती करतो की ते मंचकावर स्थान बनवतो. आपले ज्येष्ठ कार्यकर्ते नांदुऱ्याचे श्री रमेश शेट्टी उज्जैनकर यांचं स्वागत श्रीकृष्णजी विंचनकर करतील. श्रीकृष्णजी विंचनकर. पद्माकरजी यांचं स्वागत सुभाषजी इट्टारे करतील अशी मी विनंती करतो. यानंतर संजयजी प्रांजळे यांचं स्वागत. पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहुणे मंडळी थोडी मागे पुढे आलेली आहे आणि कार्यक्रमाला उशीर होत आहे, तर मी सर्वांचं आयोजक मंडळातर्फे शब्दसुंदांनी त्यांचं स्वागत करतो आणि हा स्वागताचा कार्यक्रम इथेच संपला. यानंतर बोलूया आपण दुसऱ्या टप्प्याकडे. सर्व अतिथींचे स्वागत आपण केलेले आहे. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे बोलूया. या भव्य दिव्य सोहळ्याचे एक आनंदाची गोष्ट आहे की या महिनाभरामध्ये नांदुरा नगरीमध्ये सोनार समाजामध्ये पुरुष असो महिला असो सर्वांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामध्ये महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात. महिला मंडळाने नांदुऱ्यातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्वतःला एकामेकाला प्रोत्साहन देऊन आणि पुढाकार घेऊन इथं नांदुरामध्ये सोनार समाज महिला मंडळाची स्थापना केली आहे. या सर्व महिला मंडळींचा आपण कार्यालयात भाग करूया. त्यामध्ये नांदुरा
पिंचनकर. उपाध्यक्ष म्हणून आहे सौ कोषाध्यक्ष म्हणून आहे पुष्पाताई उज्जैनकर. सचिव म्हणून आहे सौ मीराताई उंबरकर. त्याचप्रमाणे सदस्यामध्ये रंजनाताई कलेकर, ममताताई पंढरकर, शिल्पाताई उंबरकर, अश्विनी उज्जैनकर, निशाताई बुद्धावंकर, पूजाताई सुरपाटणे व इतर महिलांचा समावेश आहे. या सर्व नवनिर्वाचित सर्व महिलांनी एक वेळ धनश्री सोनार रावे सर्वांनी इतर मंचकार घेऊन मला सर्व महिलांची नाव माहिती नाही. सर्व इथं खाली सर्व उभे राहू, आपण एक फोटो काढून घेऊ. नागरिकांच्या सर्व महिला आहेत, मला बाकी महिलांची नाव माहिती नाही. सर्वच महिला इथं या समोर आपण एक फोटो घेऊ आणि सर्वांनी या महिलांचं टाळ्या वाजवून एकदा जोरदार स्वागत करूया. आपल्या या कार्यक्रमाला शोभा आणणारे व कार्यक्रम चालवणारे जे कार्यक्रमाला संचालन करत आहे असे आमचे अनुभव गोरे यांचे स्वागत प्रशांत उंबरकर करतील अशी विनंती. महादेवजी राऊतराव यांचं स्वागत पुढे दोन कळेकर करतील अशी विनंती. आपल्या समाजामध्ये सतत प्रोत्साहन निर्माण करणारे आणि सर्वांना सर्व प्रकारची माहिती देणारे व भवन बांधणारे श्री अनिल भाऊ उंबरकर यांचं स्वागत धीरज उंबरकर करतील अशी विनंती. त्यांचं मागच्या वेळी स्वागत सुरू केलं होतं त्याबद्दल डिग्री व्यक्त करतो. तत्पूर्वी द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेशरावजी अणासाने, श्री हेमकांत सोनार अलिबाग सलाहकार पत्रकार, पंढरीनाथ चिकार खानोलकर साहेब या सर्वांचे मी स्वागत करतो. त्यांना सन्मान व्यासपीठावर आमंत्रित करतो. यांचं स्वागत अनिलजी उंबरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमच्या अकोट येथून उपस्थित झालेले अकोट तालुक्याचे जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, सदैव अग्रेसर असतात, श्री दीपकजी तळोकर यांचं सुद्धा मी मनपूर्वक महासंघाच्या वतीने स्वागत करतो. त्यानंतर वरुड चौकीवर तिथे उपस्थित झालेले श्री जगदीशरावजी पहाड, बजरंगी पहाड यांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. पडसोतून उपस्थित झालेले मुरलीधरजी अनासाने यांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो.
मौजूदा हो आप सब यहाँ तो मर्दी को सजा दीजिए। मौजूदा हो आप सब यहाँ तो मर्दी को सजा दीजिए। खुशनुमा हो जाएगा माहौल यहाँ का। एक बार आप सब ताली तो बजा दीजिए, एक बार ताली तो बजा दीजिए। नरहरी महाराज की जय। रजनीताई चित्रे नागपूरहून इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मंडळातर्फे शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचकावर इथे यावं। सदैव अंजलीताई सोबत त्या असतात आणि निश्चित रूपानं त्या आम्हा लोकांपेक्षा भाग्यवान आहेत। अंजलीताई सोबत त्यांचं सदैव राहणं असते। अंजलीताई त्यांचं स्वागत करते। या सर्वांना मी धन्यवाद करतो। ज्या क्षणाची आपण सारे आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता येऊन ठेपला आहे आणि तो क्षण म्हणजे सौ अंजलीताई अनासाने लिखित श्रीमद भागवत सार ग्रंथाचा प्रकाशन सोहळा। अंजलीताई विषयी बोलावसे वाटते। आध्यात्मिक क्षेत्रात एक अभ्यासू आणि ज्ञान संपन्न हे व्यक्तिमत्व आहे। आपल्या चिंतनशील विचारातून त्यांनी चतुश्लोकी भागवत प्रश्न उत्तरातून श्रीमद भागवत सार हा आज प्रकाशित होत आहे। अंजलीताईबद्दल म्हणावंसं वाटतं, एक विनम्र व्यक्ती, सेवा कार्याला समर्पित। अंजलीताई म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, विविध सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या। अंजलीताई म्हणजे द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा आणि नवप्रेरणेची दिशा। मी अंजलीताईंच्या ग्रंथ प्रकाशनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथ प्रकाशनाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि विशेष करून हबप हिरडकर महाराज, हबप ललिताबाई इथे उपस्थित आहे, तर प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकाशनाचं प्रक्रिया पाडावी। हबप हिरडकर महाराज यांना विनंती आहे की त्यांनी या प्रकाशन सोहळ्यामध्ये महाराजांच्या प्रतिमेसमोर हबप ललिताबाई, हबप हिरडकरजी महाराज आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन प्रक्रिया ही पूर्ण होत आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी।
बोला गोविंद गोपाल कृष्ण भगवान की निश्चितच श्रीमद भागवत कथा ही आमच्या श्रद्धेचा भक्तीचा अक्षय ठेवा आहे. ताईंनी आपल्या शब्दपुष्पांनी तो अधिक फुलवला आहे. हे ज्ञान भंडार अगदी साध्या सोप्या प्रश्नोत्तरातून तुमच्या आमच्यापर्यंत ग्रंथरूपाने पोहोचलेला आहे. ताईंच्या या कार्याला विवाद वंदन. भार फैलला पाहिजे काय ना गोविंद बोलो हरि गोपाल बोलो कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. आपण इथे उपस्थित दीपकजी बरोबर एक गणराणी महाराजांचं सुंदर असं भजन आहे. जय देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार.
आज सर्व समाज बांधव आपण सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, संसार सागर सागर, संसार सागर सागर, संसार सागर सागर, भरला जातो पूर, भरला जातो पूर, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, लाटा उसळती विषयाच्या, लाटा उसळती विषयाच्या, लाटा उसळती विषयाच्या, बहुत प्रपंचाच्या, बहुत प्रपंचाच्या, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, संस्कृती भोवरा हिरतसे गरगरा गरगरा, हिरतसे गरगरा गरगरा, नरहरी बोधला बोधला, नरहरी बोधला बोधला, हरिनामी रंगला, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची, नरहरिया नामाची. या ना ज्याची इच्छा असेल सगळ्या बाहेर बोला. सुंदर अशा नरहरी महाराजांच्या गीत आपल्यासमोर श्री अनिलजी सोजारे संभाजीनगर यांनी सादर केलेलं आहे. निश्चित रूपानं प्रत्येकाच्या मनाला एक भावलेलं हे गीत आहे आणि खूप सुंदर सादरीकरण यांनी केलेलं आहे. इथे तत्पूर्वी इथे उपस्थित झालेले पवनशेठ साबळे यांना मी सहसम्मान मंचकावर आमंत्रित करतो आणि आनंदरावजींना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ आणि त्यांचा सन्मान करावा. अमरावतीहून उपस्थित झालेले अकोटचे रहिवासी श्री गणेशरावजी
सुद्धा मी पत्रसुंदांनी स्वागत करतो. खूप सुंदर असं सादरीकरण अनेकचे धन्यवाद अनेकचे. मी पवनजी सागरे यांचे स्वागत अनेकजी उपकार करत आहे. आपण आजोबांच्या हस्ते नातवाचं सुद्धा स्वागत होत आहे आणि नातू आजोबांचं करत आहे. सुंदर असा या प्रकाशक सोहळ्याबद्दल आज जे आयोजित या कार्यक्रमामध्ये आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन नांदुरावासियांनी केलेलं आहे आणि या तेजोमय कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. हा दुर्मिळ असा सोहळा आज आपण आपल्या साक्षीने पार पडत आहे. माझी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आता ससन्मान मंचकावर आपले स्थान ग्रहण करावे. कार्यक्रमाला वेळ होत आहे त्यामुळे प्रकाशन सोहळा हा पार पाडावा अशी माझी सर्व मान्यवरांना विनंती आहे. पुन्हा अनेकजी जोरदार आपल्यासमोर घेऊन येत आहे एक कृष्ण गीत. घनश्यामनाथ मोरी
आखियां प्यासी रे दर्शन दो घनश्याम निर्बल के बल धन निर्धन के तुम रखवाले भक्त जनों के तेरे भजन में सब सुख पाऊं तेरे भजन में सब सुख पाऊं मिटे उदासी रे दर्शन दो घनश्याम नाथ मोरी आखियां प्यासी रे मन मंदिर